दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत पोहोचणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. ओल्या दुष्काळाचे निकष लावणार असल्याचं केलं स्पष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊनही गोपीचंद पडळकरांची बेताल बडबड सुरूच. जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांगावं. सांगलीतल्या मेळाव्यात पडळकरांची जीभ पुन्हा घसरली. आझाद मैदानातल्या चिखलामुळे शिंदेंचा दसरा मेळावा. नेस्कोमध्ये पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन. पूरग्रस्तांसाठी मदतीच्या किटमध्ये 26 बस. ठाकरे बंधू एकत्र, दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होण्याची शक्यता. संजय राऊत यांचं भाकीत, तर तशी माहिती किंवा आदेश नाही, मनसेचं स्पष्टीकरण. 2024च्या विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवरील हल्ला खोटा. पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात माहिती समोर, तर पोलिसांकडून न्यायालयामध्ये बी फायनल रिपोर्ट आला. अहिल्यानगरमधील ओवेसींची सभा लांबणीवर. सभा होऊ नये यासाठी कालचा राडा. इम्तियाज जलील यांचा आरोप. 9 तारखेला सभा होण्याची शक्यता. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका. एसटी महामंडळाकडून दिवाळीमध्ये 10% भाडेवाढीचा निर्णय. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार. देशातल्या मान्सूनचा कालावधी संपला. हवामान खात्याकडून जाहीर, तर यंदा सरासरी पावसापेक्षा 8% अधिकचा पाऊस. आशिष शेलार आणि राजीव शुक्लांचा आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या बैठकीतनं सभा त्याग. आशिया चषकातील गोंधळावरून नक्वींची कोंडी. अपेक्षित उत्तरं न मिळाल्यानं संताप. बिहार विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर. निवडणूक आयोगाकडून SIRची अंतिम यादी प्रसिद्ध. अभिनेता परेश रावलच्या द ताज स्टोरी चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद. पोस्टरवर ताजमहालचा घुमट उचलत आतमध्ये भगवान शिवाची मूर्ती दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.